नमस्कार मित्रांनो, कसे आहात? महाराष्ट्रात आणि देशात काय चाललंय आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे. एक गावाकडे म्हण आहे, लगीन कोणाचं नाचत एड्या भोकाचं. महाराष्ट्राची देशाची अवस्था अशीच झाली. तिकडं दिल्लीमध्ये ते पोरं बसले, त्या पोरांनी पूर्ण प्रशासन हलवून टाकलं आणि पूर्ण भारताला जाग आली की पोरांचे प्रॉब्लेम चालू आहेत. MBBS, नीट, प्रत्येक परीक्षेमध्ये फ्रॉड. आणि ज्या पोरांना तयार करणारे मास्तर आहेत त्या मास्तरांच्या परीक्षा सुद्धा फुटल्यात, ते पेपर सुद्धा फुटलेत. याला काय म्हणायचं? इथं लबाड लांडगं ढोंग करतय आणि सॉंग करतय, अशी अवस्था चालू आहे. तुम्ही मला बोलाव, मी तुम्हाला बोलेल. यासाठी मला आता प्रवासात सहज आठवलं, सनी देओलचा एक पिक्चर आला होता दामिनी, त्याच्यामध्ये आणि खास करून त्या आधी सुद्धा घायलमध्ये त्यांना सांगितलं होतं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, टेबल ऑन युअर साइड, टेबल ऑन युअर साइड. हेच वाक्य प्रत्येकाला ऐकायला भेटतं. आज तुम्हारी बारी, कल मेरी बारी. महाराष्ट्रात विचार केला तर 1.5 महिन्याला लेट पाऊस पडला. याची मोडस ऑपरेंडी कोणीच समजून घेतली नाही. आता कोणी म्हणाल का तू खरंच भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत, जलशास्त्रज्ञ आहेत किंवा हवामान शास्त्रज्ञ आहेत, काय जे असं शास्त्रज्ञ आहेत का? नाही. पण प्रश्न हाच आहे, ही सर्व 360 अँगलची एक म्हणताना कहाणी आहेत. इथल्या नेत्यांना समजली नाही. मग तो विरोधी पक्ष असू द्या का सिटिंग पार्टी असू द्या, सिटिंग पार्टीनं तर वेगळंच ढोंग चालू केलंय हो. त्यांना एकच आहेत का, माझीच फक्त समजून घ्या. जे माकड म्हणतं तशी अवस्था प्रत्येकाची झालीत. आणि प्रश्न विचारायला गेला का तुम्हाला ते घोडे लावणारच, अशी अवस्था आपली झालीत. सामान्य माणसानं फक्त आहेत ना, घोड्यासारखं खोगीर लावायचं ना ऐकत राहायचं. जास्त बोलला का झोडला. आणि भारत सध्या कुठे अडकलाय माहिती का तुम्हाला? सध्या भारत हा सोशल मीडियामध्ये अडकलाय. सगळं वार फक्त सोशल मीडियामध्ये चालू आहे. प्रत्येक जण स्वतःची बाजू सोशल मीडियामध्ये, आणि सगळ्यात जास्त तो मार्क झुकेरबर्ग आहेत ना, त्याच्या बाजार हाटाचं काम करताय सगळेजण. जेवढ्या लाईक्स, जेवढ्या कॉमेंट्स केल्या, त्याची बायको एकदम टेन्शनमध्ये न झोपता शांत झोपते. नाही तर आपल्या महाराष्ट्रातली सोडा, पण माझी बायको असू द्या का माझ्या मित्राची बायको असू द्या, 5 मिनिटं एखादी भाजी कमी आणली का ती भांडणारच. आणि तो मार्क झुकेरबर्गची बायको मजा करते एकदम. पर सेकंदला काही करोड रुपये कमवते. ते करोड रुपये भारतातून जातात. याचा कधी विचार केलाय का? कोणीच विचार करत नाही. फक्त विचार एकच आहेत, प्रॉब्लेम्सला कोणीच मांडायला तयार नाही. त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशनला मांडायला सुद्धा कोणी तयार नाही, किंवा त्याच खास करून तर ऍप्लिकेशन करायला सुद्धा कोणी तयार नाही. कन्व्हर्जन्स तर बाजूलाच सोडावं, सुरुवात करणं गरजेचं आहे. पाण्यापासून शिक्षणापर्यंत खरंच या देशामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. पॉलिटिक्सला बर्बाद करून टाकलंय. कोण म्हणतं पॉलिटिक्स वाईट आहे, कोण म्हणतं चांगलं आहे. पण सत्ता हातात आल्या तर माणूस बदलू शकतोय. थलपती विजयनं थोडंफार बदलावलंय. आता बघूया त्याचा सुपरस्टार औरा कुठपर्यंत जातोय, का तो पण सत्तेचा शेवटी गुलाम होतोय. असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. पावसापासून तर पोरांच्या रोजगारापर्यंत. नोकऱ्या नाही, AI आलंय, सर्व काही ChatGPTनं पूर्ण नोकऱ्या खाल्ल्यात, AIनं नोकऱ्या खाल्ल्यात. हे सगळं सोशल मीडियावरती, इन्स्टा, फेसबुकवरती सांगतात. आणि नवीन फॅड तर एकच गोष्ट झाली. आमच्या गावाकडे काल परवा एका मित्रानं गाडी घेतली. ती गाडी घेतली तर त्यानं कमीत कमी 1200 रुपयाचा नुसता रीलवाला बोलावला आणि 3,500चा हार घेतला. घरी आल्यानंतर अर्ध्या तासानं तो हार फेकून देण्यात आला. मला हा प्रश्न पडला, गाडी येण्याच्या बुडाखाली घेतली का लोकांना दाखवायला घेतली, हाच प्रश्न पडतोय. म्हणून म्हणतो, जे मेन प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या प्रॉब्लेम्सवर कोणीच बोलायला तयार नाही राव. प्रत्येक जण शो ऑफ करतोय. सोशल मीडियामध्ये शो ऑफ चालू आहे. पाणी, एज्युकेशन, पोरींचे प्रॉब्लेम्स, पोरींच्या अडचणीत, किशोरवयीन पोरींचे मध्ये होणाऱ्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना फर्स्ट स्टेजचे कॅन्सर होत आहे का काय होत आहेत, त्यांच्या स्वतःच्या पर्सनल हायजीनच्या बाबत कोणी बोलायला तयार नाही. कोणी दवाखाने सुद्धा त्याचा विचार करत नाही. सगळ्यांनी फक्त एकच आहेत, फारसं तयार केलंय. ते तमाशामध्ये नाही का सुरुवातीला एकदम फारसं असतं, रंगबाजी झाल्यानंतर एकदम सुंदर असं फारसं सादर केलं तर तशा प्रकारचा तमाशा चालू आहे. आणि तो प्रत्येक जण मांडतोय. श्रोते आपणच आहोत. म्हणजे आपलाच बाब्यान, आपलाच सर्व काही. साध्या भाषेत बोललं तर नाचे पण आम्हीच, नाचवणारे पण आम्हीच, आणि नाचणारे आम्हीच. आजचा हा व्हिडिओ त्यासाठी आहे. देशातले प्रॉब्लेम गरजेचं आहे.
मग दिल्लीमध्ये बसलेले दोघांना पण, उजव्या बाजूच्या पण आणि डाव्या बाजूच्या लोकांना, दोघांना पण सांगणं एकच आहे, पहिल्यांदा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला शिका. यासाठी आता मी तुम्हाला हंगेरी 15 वर्ष त्यानं सत्ता केली, 15-20 वर्षाची सत्ता केली, आणि ज्यावेळेस विरोधी पार्टी निवडून आली तो पठ्ठ्या फक्त सायकलवर निघून गेलो. आमचे बघा सायकलवर जातील का? आमचा गावचा सरपंच सुद्धा म्हणतोय तुला गावात नीट राहायचंय का? ही अवस्था आमच्या देशाची आहे. हातचा विडंबन त्यासाठी आहेत. आमचे कान, नाक, डोळे कधी उघडे होतील? लक्षात ठेवा, कोणत्याही देशाला वाचवायचं असेल तर त्याची प्राथमिक गरजा त्या नागरिकांच्या पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि राहिला जगातला सगळ्यात जास्त 70% सोशल मीडिया कोणी वापरत असेल तर माझा हा देश आहे. या देशाचा पैसा बाहेर चाललाय, यासाठी विचार करणं गरजेचं आहे. शिक्षण चांगलं असायला हवं, शाळा चांगल्या असायला हवं, चांगलं पोटभर अन्न चांगलं भेटायला हवं. नाही तर शेवटी आम्हाला 1000 कॅलरी भेटल्या की नाही भेटल्या याचा विचार न करता फक्त फॉस्टर पोटात घालायचं, हाच विचार आमच्या देशात चालू आहेत का? या सगळ्या प्रॉब्लेम्सला बगल देऊन पॉलिटिकल पार्टी फक्त आपल्या स्वतःच्या पोळ्या नाही म्हणत बरं का, बाजरीच्या भाकरी भाजत आहेत आणि आमच्या हाताला फक्त कुटके देत आहेत. आणि आम्हाला सुद्धा कुटके खायची सवय आहे. ज्यानं फेकली तो माझा, हा भाऊ माझा, तो माझा भाऊ, ही दिदी माझी, ती दिदी माझी. माझं काल इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम झाला, मला वाटलं डायरेक्ट निर्मला दिदीलाच फोन करावा आणि अक्का सांगावा का अक्का हे रिटर्न कधी येतील. अडचण हाच आहे, कोणीच प्रॉब्लेम सांगायला तयार नाही, आणि सांगायला गेलं का त्याला जोडलं जातं सोशल मीडियावरती, राहिलं तर त्याला अँटी नॅशनल केलं जातं. म्हणून आजचा व्हिडिओ माझ्या भारतीयांनो तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी हे आहेत. थोडे तरी जागे व्हा रे आणि जिवंत व्हा, आणि कमीत कमी आपल्या प्रश्नांना मांडायला शिका, समोरच्याला प्रश्न विचारायला शिका, तरच हा भारत देश टिकेल. आणि माझ्या भारत देशाला टिकवायचा असेल तर तुम्हाला सर्वांना स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. द सोल्युशन गुरुजी. यापुढे मी तुमच्याबरोबर अशाच शिवराळ भाषेत बोलणार आहे. ज्याला वाटलं त्यानं लाईकचं बटन ठोका. जय हिंद, जय भारत.